नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. हा आहे आपल्या उज्जैन सिरीजचा पार्ट 3 व्हिडिओ. पार्ट 1 आणि पार्ट 2 नसेल बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि वरती आय बटनवर तुम्हाला पार्ट 2 ची लिंक येत असेल तर तिथं जाऊन व्हिडिओ नक्की वॉच करा. तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया. आपण चाललोय आता ओमकारेश्वरून सिहोरच्या रस्त्याला. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनवून जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. शंकरपाळे गाईस, शंकरपाळे. आता आपण निघालो आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे सिहोरला. तर आता शंकरपाळे खात आम्ही जाणार आहे सिहोरला. तर बघूया आपली जर्नी कशी राहते. अरे ही मम्मी मस्ती झाकण बंद करून ठेवते इथे शंकरपाळेचं. खाऊ देत नाहीये म्हणून 4-5 हातात घेऊन ठेवले. तर मित्रांनो, ही आपली गाडी आणि हे धरण. आपण आता हे दुसरं धरण आहे कोणत्या तरी, त्याच्यावर इन्फॉर्मेशन दिली, वाचून घ्या तुम्ही काय इन्फॉर्मेशन आहे. धरण, त्याला पाणी नाही आहे. इथून पुढे घाट सुरू होतं बहुतेक, असं काहीतरी हा विषय. आणि आपण इथं आता नाश्ता करायला बसलो आहे. खूप भारी व्ह्यू आहे हा व्ह्यू. आणि इथं जेवण एकच नंबर गाडी, खूप भारी आहे. तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला इथलं लोकेशन आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. मी धुळेवरून आलो होतो ओमकारेश्वरला आणि ओमकारेश्वरून चाललो सिहोरला. तर सिहोरच्या रस्त्याला हे आहे. तर मी याची लिंक जी आहे या लाईव्ह लोकेशनची ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर तुम्ही तिथून बघून त्या ट्रॅकने इथे येऊ शकता. ओके, आता आपण जेवण नाश्ता करतो वगैरे, आपल्याशी भेटतो. तर मित्रांनो, आपण आता सिहोरला पोहोचलेलो आहोत. तर त्या साईडने एंट्री आहे. आपण आतमध्ये जाऊ, कारण की आपल्या इथून फटाफट आवरायचं आहे. कारण की आपल्याला जायचं आहे पुढे उज्जैनला, आणि उज्जैनला कॉरिडॉर फिरण्यासाठी लवकर पोचावं लागेल. कारण की सिहोरपासून कमीत कमी 3 तास तरी लागतात म्हणे उज्जैनला पोचायला. तर आता वाजले आहे 1:30. तर आपल्या इथून पटकन आवरावं लागेल, कारण की आपल्याला कसे पण इथून 3-3.5 तास लागतात उज्जैनला पोचायला. तर तुम्ही पण येत असाल तर थोडंसं तुमचं टाईमचं मॅनेजमेंट करून या, नाही तर आमच्यासारखंच होईल. फटाफट आवरावं लागेल सगळ्या ठिकाणी. वरून फोटो काढता येणार नाही, फिरता येणार नाही. काहीच तरी आहे एंट्री गेट. इथून आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. खूप पब्लिक आहे. पब्लिक म्हणजे आहे इथं बरी पब्लिक आहे. जेवढी गर्दी आपल्याला ओमकारेश्वर उज्जैनला लागते ना, त्याची 30-40% पब्लिक इथे येते. काहीच असा काही व्ह्यू आहे आतून. आणि या समोर श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि हे जे समोर मंदिर दिसतंय हेच मेन मंदिर आहे. आता आपण जाऊया तिकडे, जे मंदिरात दर्शन करूया. आणि मंदिराच्या जस्ट साईडला इथं भोजनालय पण आहे फ्रीमध्ये, तिथे जेवण वगैरे. आपण तिथं जेवण पण करूया, कारण की मग आपल्याला पुढे लांब जायचं अजून म्हणून. तर मित्रांनो, असं काय व्ह्यू आहे. तर इथलं मी सिनेमॅटिक व्हिडिओ काढणार आहे. तर तुम्ही ती सिनेमॅटिक व्हिडिओ माझ्या इंस्टा अकाउंटला चेकआउट करू शकता. कार्तिक ग्राफिक्स 03 म्हणून जी आपली आय डी आहे ग्राफिक्सची, त्या आय डीवर मी इथली आपली सिहोरची सिनेमॅटिक व्हिडिओ अपलोड करेल. तर ती बघायला नक्की विसरू नका. चला, तर मग आपण आता रांगेत उभं राहणार आहोत. हे जे बाहेर दिसतंय तुम्हाला, हे समोर कंकड शंकर असं म्हणतात त्याला, तेच आहे इथे मेन म्हणजे. तर बघू आपण आता. मध्ये तर गर्दी भरपूर दिसते. ट्राय करू लवकर कसं करता येईल तेवढं लवकर करायचं.
इथून एंट्री आहे मंदिराची. तुम्हाला आतमधून दाखवतो कसं काय आहे. आपण आता एंट्री करतोय आतमध्ये. गाईज इथं मध्ये मंदिर आहे. तर इथं भक्त लोक सगळेजण स्टे करताय. इथे स्टे करतात सगळे भक्त लोक. आणि वरती तिथं मंदिर आहे बहुतेक. तर मित्रांनो आपलं आता दर्शन झालंय आणि आपण चाललोय आता भोजनालयाच्या साईडला. आपल्याकडे रुद्राक्ष आहे म्हणून आपण रुद्राक्षाच्या लाईनीत नाही उभं राहणार आहे, कारण की वेळ खूप लागतो तिथे आणि आपल्याला टाइम इज मनी आपल्यासाठी. तर आपण आता भोजनालयाकडे जाऊ, जेवण करू आणि लगेच तिथून निघूया. तर मित्रांनो आपण आता उज्जैनला जाता ब्रेक घेतला आहे गौरव कॅफेमध्ये. तर आपण आता इथून चहा वगैरे पिऊ आणि मग आपण पुढच्या नाही मी चहा पिणार आहे. आम्ही चहा लवर. मग कॉफी सांगितली ना आम्ही. तर इथून घेऊ काय खायचं प्यायचं ते आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. फायनली मित्रांनो आपण आता उज्जैनला पोहोचलेलो आहोत. आपली लास्टची डेस्टिनेशन म्हणजेच उज्जैन. आपण आता महाद्वार आपलं जे आहे महामृत्युंजय द्वार जे आहे तिथून आपण आता 8 मध्ये एंट्री केलेली आहे. तर इथून मध्ये एंट्री केल्यानंतर वाईब जे आहे ना गाईस ती खूप बदलून जाते. गुजबम्स येतात, खूप भारी वाटतं. तर तुम्ही एकदा नक्की उज्जैनला या गाईज. मित्रांनो तुम्ही आता फक्त उज्जैनचा वाईब आणि व्ह्यू एन्जॉय करा. आपण आता पोहोचलोय उज्जैनमध्ये आणि आपण आता इथं होमस्टे टाईप आहे, थोडंसं हॉटेल होमस्टे टाईप. तर तिथं आता स्टेला थांबलो आहे. आपण पोहोचलो. आता किती वाजले? आता वाजले आहे 7:30. आता आपण इथं पोहोचलोय. आपण आता बघू जेवण करायला जाऊ. आधी इथं फ्रीमध्ये भोजनालय आहे उज्जैनचं, तिथं जेवण करूया आणि मग नंतर कॉरिडॉर फिरायला जाऊया. कॉरिडॉर 9 वाजेपर्यंत उघडं राहतं म्हणे आणि भोजनालय 8:30 वाजेपर्यंत उघडं राहतं. मग आता 7:30 झाले. आपण आधी जेवण वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर कॉरिडॉर फिरायला जाऊ. आपण आता रूम वगैरेवर गेलो होतो, फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर आपण चाललो आता भोजनालयकडे. तिथं आपल्याला फ्रीमध्ये भोजनालय आहे उज्जैनमध्ये तिथे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. आपण भेटू आता आपल्या उज्जैन सिरीजच्या पार्ट 4 मध्ये. हा होता आपला पार्ट 3. पार्ट 2 आणि पार्ट 1 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून बघायला नका विसरू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.